अरे 1 वाजून गेला, ऑफिसला जायचंय. मनीषा, हा अगं टिफिन आण ना बाई. हा आणते ना. झालं का रेडी तुम्ही? हो मग झालं ना, माझा आता टाइम झाला, माझा आता ऑफिसला जायचा. हो तू टिफिन घेऊन ये, मी जातो ऑफिसला. देते मग हो टिफिन. हो टिफिन रेडीच दे. आहे. हो. अच्छा काय चालू आहे? घे टिफिन रेडी. हा पाणी देऊ का? हा पाणी दे ना. थोडं लवकर आण. किती वाजता येतं संध्याकाळी? हा संध्याकाळी आता मी 6 वाजता येईल. 6 वाजता. हा मग निघू का मी आता? हो हो बाय बाय. बाय. आणि तुला काही लागलं ना तर मी पाठवतो विशालला. हा हं? हो हो ठीक हा. बाजारात जायचंय मला. हो हो ठीक आहे चालेल, मी त्याला पाठवतो गाडी घेऊन. हा ठीक बाय. ओके. दरवाजा लावून घे. हो लागेल. मस्त फोटो येतोय. तर मस्त ड्रेस पण घातलाय मी. कोण आलंय? कोण आलंय? कोण? आत येऊ शकते का मी? हा या ना. काय नाव तुमचं? मी तुमच्या समोरच्या अपार्टमेंटमध्येच राहते. माझं नाव रुचा. रुचा आहे का? इकडे मागे का? हो, मागच्या हो, apartment. हो. हो. ते काय आहे ना मला बस. ते काय आहे ना मला जरा तुमच्या हस्बंडकडे काम होतं. मी आता ऐकलं की तुमच्या कंपनीमध्ये वेकेन्सी ओपन झाली आहे. हां तर मला जॉब पाहिजे होता. खूप गरज आहे हो मला जॉबची. कसं आहे, आता मी लव्ह मॅरेज केलं मी माझ्या हस्बंडने. म्हणून लग्न केलं तर आमच्या घराची कंडिशन थोडी लो आहे. आणि माझं क्वालिफिकेशन एकदम चांगलं झालेलं आहे. पण नाही का जॉब मिळत नाही आहे मला. हो का? हां आणि त्यांच्या पायाला लागलं म्हणून ते पण जॉब करू शकत नाही आहे आत्ता. हो हो. तर मला जॉब पाहिजे होता अर्जंट आणि म्हणून मी घरी आले डायरेक्ट. पण थोडं लवकर आली असती तर आता निघून गेले ते. अर्धा तास झाला. अरे यार, अं, ऐका ना मॅडम, हां तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा ना माझ्या जॉबसाठी. मला खूप गरज आहे हो जॉबची. करते करते टेन्शन नको हां. घेऊ. मी करते त्यांना आणि call करून नाही सांग. नाही तो जॉब माझ्या कॅपेबल तर मी घरातलं काम पण करून घेईल. नाही नाही काय नाही. तुझे क्वालिफिकेशन काय आहे? मी ग्रॅज्युएट आहे ना. हो हो हो. मग तू ना एक काम कर, तुझ्या बायोडेटा जे बी तुझे एक्सपिरियन्स नॉलेज असेल ना, त्याचं काम केलं असेल ना ते दे मला आणि प्रोफाईल देऊन दे. मग मी सरांना देते. ते काय ना मला जॉब एक्सपिरियन्स नाही आहे आत्ता, कारण की मी याच्या अगोदर कोणता जॉब केलेलाच नाही आहे. काय नाही, तुझ्या तर बायोडेटा दे, प्रोफाईल दे आणि मी त्यांना देते. मग कन्व्हिन्स करते त्यांना. ते मला कधी भेटू शकता? म्हणजे मी त्यांना डायरेक्ट बोलूनच घेते. संध्याकाळी एक काम कर, तू उद्या ये. उद्या लवकर ये बघ बरं का. 9 वाजता येऊन जा. हां तरी पण तुम्ही पण कन्व्हिन्स करा बरं हां का हां त्यांना. सांगते सांगते काय नाही. कारण की मला खूप गरज आहे हो जॉबची. ओके ओके काय नाही, टेन्शन नको घेऊ. मी हेल्प करते तुझी. हां हां चालेल. हां थँक्यू, तुम्ही खूप चांगले आहेत. काय नाही. पाणी देऊ का? नाही पाणी वगैरे नको, आता घरातूनच आले मी. हां म्हटलं त्यांच्याशी बोलून घेऊ, पण ते नाहीच आहेत घरी आता. काय नाही, ते संध्याकाळी आलं की मी तुझं काय नाव रुचा सांगितलं ना, हां तुझं नाव घेऊन ते ना
सांगते त्यांना, कन्व्हिन्स करते थोडं, ठीक आहे. हेल्प होईल तुला पण. हां नाही का? ठीक आहे चालेल. मी सकाळी किती वाजेपर्यंत येऊ? 9 वाजता येऊन जा. 9 काय वाजता काय ना? ते 10 वाजता निघून जातं सकाळी. अच्छा हां ठीक आहे चालेल. मी येते 9 वाजेपर्यंत. थँक्यू खरंच तुमचं खूप थँक्यू. काय नाही, वेलकम. ये मग. हं? हो बाय. मुलगी तर छान होती, स्वभाव पण आवडला तिच्या. वाटतं बिचारीला थोडी गरज आहे कामाची, हेल्प करावं लागेल मला. चांगलं आहे ना, कुठाची हेल्प करून द्यायचं बाबा, भगवान बघतो आपल्याला. सांगते आलं की संध्याकाळी. कोण आले? कोण? या. गुड आफ्टरनून मॅडम. विशाल, तू खूप दिवसांनी आला. हो, सरांनी आज मला पाठवलं, हा. मग आलो होतो मी इकडे. नाही कोणी नाही, खाली एक मुलगी आली होती इथे. काही एक्सरसाइज करताय का तुम्ही? हा काय नाही, थोडंफार सकाळी. हा का? फिटनेस खूप छान केलं तुम्ही आता. अरे बापरे. पहिले दिसतं तुम्ही असे दिसायचे, हा छान दिसते का आता? आता एकदम मस्त फिगर बिगर दिसतं अरे तुमच्या. बापरे. तुला तर तारीफ करायची माझी. बर, काय दुसरं? सर चहा. काय नाही, सर म्हणे काही भाजीपाला आणायचं वाटतं ना, त्यासाठी मला पाठवलं त्यांनी इकडं. शॉपिंग वगैरे करायची आहे बाहेर मला. ती एकटीच होती, म्हटलं येणार तो, असं म्हटलं मला त्यांनी. आलोय मी. काय माझी चाललंय तुझं? नवीन गाडी घेतली ना. हां तुमची गाडी आहे ना, हां सेम टू सेम तशीच. घेतली का? हो. मग सीट वीट आणा आमच्यासाठी. अरे यार सॉरी, मी विसरलो नेमका. नाही नाही, काय नाही, मस्ती करते असं. तेव्हा ना खिडकीतून बघा तुम्ही, सेम टू सेम तुमची गाडी माझी गाडी सारखीच. का आलीच पार्किंग आहे का? हा बघा, दिसले का? दिसली दिसली दिसली. छान कलर घेतलाय. आवडलं? सेम टू सेम ब्लॅकच ब्लॅकच कलरची तुमची माझी सारखी. काय चाललंय मग दुसरं? काय नाही, तेच सरांनी मला पाठवलं भाजीपाला आणायला. मग जाऊ ना, चला ना. मी पण ना एकटी घरात, ते काय ना तुमचे साहेब आहे ना, कुठंच घेऊन जात नाही मला पण थोडं फिरायचं असतं. काय माझ्याकडे लक्षच देत नाही. मी काय करू? येतो का माझ्या संगती फिरायला? थोडा टाइम काढ ना. कुठं? बाहेर जाऊ ना थोडं, बाहेर भाजीपाला आणायला जायचं ना. अरे ते शॉपिंग जाऊ दे ना, थोडं मला ना फिरायचं, एकदम माइंड फ्रेश करायचं आहे मला थोडं. पैसे अरे आता तू काढून घे ना, मी नंतर देते तुला साहेबांकडून. साहेब देत नाही पैसे तुम्हाला? मला कुठे देता, हिसाब किताब काहीच देत नाही मला. अरे बापरे. हां काय टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे पैसा गावतावानी पैसा पडेल. पाहायचं का? हे बघा मॅडम, मॅडम इकडे बघा. हां तुम्ही फक्त बघत राहा. म्हणजे काय हे बघा, दिसलं का? हे बटन दिसले पैसे आहे तुझ्याकडे तर? बापरे. संत्र्यात घेऊन फिरतो का सगळे? बापरे. हे सगळे पैशाने भरलेले. पूर्ण बॅग भरलेली? हम्म. Oh my God. मला काम करायची गरज नाही हां मालकाकडं, पण आमचे वडील मालकाकडे काम करायचे ना, म्हणून मी काम करतो. नाही तर आपल्याला गरज नाही पैसे, आपल्याकडे गावतावानी पैसा आहे. आता इथं टाकला तर पूर्ण बेड भरती नाही. अरे बापरे. अशा नोटा टाकल्या ना, अशा पूर्ण तुमचे बेड साहेब ना भरून इतकी मोठी कंपनी चालवता, पण मला ना कधी ते पैसे पण नाही दाखवत, हिसाब पण नाही दाखवत. काय करता काय माहिती. किती लागतं तुम्हाला पैसे? मला ते शॉपिंगला काय 50,000 असले तर चालेल. तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्हाला नेमकं मला काय काय देत नाही? पहिलं तर आता सांगू का सगळं पर्सनली? मॅडम हे बघा, मी तुमच्या एक मित्रासारखा आहे. मालकाचा माझ्यावर किती विश्वास तुम्हाला माहिती आहे ना. सांगू नको बरं का. नाही सांगणार. मॅडम असं सांगू होते. तुमच्या गोष्टी तुमच्याजवळ, आता मालकाच्या काही गोष्टी मधल्या तुम्हाला सांगितल्या का आजपर्यंत मी कधी? नाही नाही, मालकाच्या गोष्टी हा म्हणजे नाही सांगणार तुम्हाला मी. हे बघ,
तू माझी फ्रेंड आहे ना, फ्रेंडशिप करीन ना आता तू. हे बघ मी काय म्हणते, इथल्या गोष्टी इथं. नाही 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 मॅडम अहो नाही, काय नाही मी एक हा? फ्रेंड एक मिनिट. मी काय म्हणते, काय काय चालू? मॅडम मला तुमचे थोडस साहेब विषयी मला 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 अनकम्फर्टेबल होते. हात तुम्ही नका धरू असं. अरे घे, काय अनकम्फर्टेबल होते? तुला नाही चांगलं वाटत का मी असं हात पकडते? वाटतं पण मला थोडस जरा वेगळं. मग मला कसलं टेन्शन घेतं, मी आहे ना. मला वेगळं फील होतं थोडं. काय फील होते? हे बघ, भारी करता secret तुम्ही असं सांगू का? असं मी एक सिक्रेट सांगू. असं भारी हे करता. बघ, तुझ्या साहेबांना ना काय टाइम नाही माझ्यासाठी, आहे का? तू पण पाहतोय ना, घरी आलं, जेवण केलं, झोपले गेले, बस. हो, मॅडम हम्म, आपली जी कंपनी ना हम्म, आज पूर्ण जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे. हम्म. आपल्या एवढा टर्नओव्हर कोणत्याच कंपनीचा नाही आपल्या पूर्ण MIDC मध्ये. हम्म. खतरनाक चालू आहे कंपनी, म्हणून मला तिथंच वेळ देत आहे. तिथेच वेळ देत आहे काय? आपण घरची कंपनी दुसरीकडे वेळ नाही देत ना? नाही, घरची कंपनी मला वाटतं ते त्यांची चालू नाही वाटतं. हा, तसं वाटतं. जे तू समजलं आता काय आहे ते सगळं. तुम्ही माझ्यासाठी वेळच नाही त्यांच्याकडे. तुमचा एवढा विश्वास आहे माझ्यावर, तुम्ही हात बीत धरता माझा. नाही, काय आहे, आता तू आता मी इतक्या दिवसांनी तुला ओळखते, सगळं आपलं कामकाज सांभाळतो सगळं, पण मला पण होतं नाही की बाई ट्रस्ट आहे तुझ्यावर असं. बरं मी काय म्हणतो मालकीन, हम्म. तुम्हाला यातले किती पैसे देऊ? मला ना किती आहे तुझ्याकडे? सगळे घेऊन टाका. 2 लाख दे मग. 2 लाखाने काय होतं? मग हे बघा, ही बॅगेमध्ये जेवढे पैसे आहे ना, हा, मोजेल पण नाही मी. अरे ते बापरे. सगळे पैसे बॅग सकट राहू द्या आणि जिंदगीभर मजा करा. हा, फक्त त्याच्या बदले मला एक गोष्ट पाहिजे. काय हम्म? काय? समजून जा तुम्ही काय म्हणतोय. मग ती बॅग मला देऊन दे पहिलं. घे लगेच. आणि लोक चावी की चावी इथंच नाही का? इथं पासवर्ड आहे का? पासवर्ड आहे? आहे 1 2 3 4 5. खोला. नाही, नंतर खोलतो मी. बापरे, मजा येऊन गेली आज तर. लॉटरी लागली आज माझी. पैसे टाका आणि त्याच्यावर झोपा. नाही, नको, मी नंतर टाकून झोपेन एकटी. हा, फक्त मला एक गोष्ट पाहिजे, ती द्या मला तुम्ही. काय पाहिजे सांग ना. तेच पाहिजे. होऊन जाईल. खरंच? तू मला समजतो, मी तुला समजते, त्याच्यात काय. हा का? आवडते ना मी तुला. आवडते म्हणून तर एवढा पैसा होतोय. एवढा पैसा कोणतरी पागल तरी देईन का? आणि मालकीन, एवढा पैसा आहे तुमच्या नवऱ्याकडे, पण तुमच्या 1 रुपया कामाचा नाही. काय सांगू आता ते. काय माहिती बाबा, असं कसं वाटतंय माझ्या समती. सर तुमच्यासोबत कार्यक्रम करते का? केव्हा इतके लक्ष नाही देत माझ्याकडे. हा का? किती दिवसापासून उपाशी येतो? झाले असेल 10-15 दिवस. चल तुझा उपास सोडितो मी. चल तुझा उपास. नाव सिक्रेट ठेव बरं का, सांगून तर नाही देणार ना तू. सिगरेटच ठेवतो. सिक्रेट नाही, सिक्रेट सांगायचं नाही असं मालकाला. मालक कुठं कार्यक्रम करतो? तुम्ही कार्यक्रम कुठं करता? तुमच्या घरात. हां, त्याच ठिकाणी कार्यक्रम करायचा. भेटतो. चल, मला जिथं करताय तिथं हां, पूर्ण मोकळं पाहिजे मला. ओके, टेन्शन नको घेऊ. एक कपडा पण नीट होणार पहिले सांग. अरे चल ना, तू काय बेसरम. वा, दरवाजा लावून घेते. मग काय उघडं ठेवायचे का? बरं चालेल, लावून घे. झोपा मॅडम. आता किती वेळ थांबता? किती वेळ थांबतो? अर्धा तास. तुम्ही माझे कपडे काढा, मी तुमचे काढतो. काढा. चालेल. काढू का? हा काढा.
वा वा मस्त मस्त. मॅडम हां. आयला लय तुम्ही सोनं आहे हो मधून डायरेक्ट. हम्म. पाहिलं मी असं स्वर्ग कोणच नाही पाहिला. हो का? एकच नंबर आहे एकच नंबर. Oh या my बाबा God. बाबा बाबा मॅडम. कसे मी खूप रोमॅन्टिक आहे ना. या बाबा मॅडम या बाबा तुमचे तर डायरेक्ट 10 किलो आहे. हा? मला वाटलं 5 किलो आहे. लय जाऊ गडे. या बाबा लय अवघड आहे. बरं चला मग आता तुला मजा करू आली? चालू मग कार्यक्रम. तुला मजा आली? करू कार्यक्रम चालू. कसं वाटू राहिलं आता? कसं वाटू राहिलं तुला? कसं वाटू राहिलं आता? हा कसं वाटू राहिलं? मस्त मजा येते. कसं वाटतं? कसा फील येऊ राहिला? कसं वाटतं? छान आहे ना? छान आहे. कसं वाटतंय? फील येतंय ना? मस्त. खूप मजा येते. मालकापेक्षा चांगला. हो ना. मालकापेक्षा भारी आहे का नाही? तो पण खूप रोमॅन्टिक आहे ना. हा ना. हो. छान ना. हा? कसं वाटतं आता? खूप रोमॅन्स करताय तुम्ही. अरे बापरे. आयला मॅडम थोडंसं लवकर झालं आज. हा. थोडंसं लवकर झालं. लवकर झालं. ते जरा जास्त जास्त गरम झालं होतं ना त्याच्यामुळे. मॅडम तुम्ही एवढ्या हे ना एवढं गरम झालं त्याच्यामुळे लवकर झालं. आता आपण आहे ना दुसरा राऊंड परत घेऊ मग तेव्हा जादा टाइम चालला ना. अरे बापरे. थांब ना. थांब. मॅडम तुमच्यासारखा परफॉर्मन्स आजपर्यंत कोणीच दिला नाही कोणीच नाही. एकच नंबर आहे. आता थोडा आराम करू मग परत दुसरा राऊंड घेऊ. हा मला तर नाही नव्हतं. नाही. झोपा मग.